जालन्यातील झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड भेटलं पाहिजे। झोपडपट्टी धारकांना रोड, नाली, रस्ते, लाईट सगळं काय असून सुद्धा पीआर कार्ड नसल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही। म्हणून ते झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड उपलब्ध करून द्या अशी मागणी भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती। तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक ऑनलाईन मीटिंग मध्ये मंत्री बावनकुळे यांनी त्या झोपडपट्टी धारकांना नागपूरप्रमाणे पीआर कार्ड दिले जाईल असे आश्वासन दिले। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। तर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर झोपडपट्टी धारकांच्या पीआर कार्डचा मार्ग मोकळा झाला असून गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार वंडुलीकर, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे यांचे आभार व्यक्त केले। हे बघा, सन्मान्य बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते मागे, तेव्हा मी जालन्याचे 2 प्रश्न उपस्थित केलं। एक तर जालन्याचा पीआर कार्डबद्दल आणि दुसरा प्रश्न होता नांदेड जालना समृद्धीमध्ये शेतकरी लोकांना रेडी रेकनरप्रमाणे पैसे भेटत नाही। मग ते मीटिंग ॲक्च्युअल बघितलं तर 21 तारीखला त्याने मुंबईत आणि काल ठेवलं होतं, पण पाऊसच्या रेड अलर्टमुळे आज त्याने आम्हाला VC माध्यमातून कलेक्टर ऑफिसच्या मीटिंगमध्ये बोलवलं। माझ्यासोबत आदरणीय नारायण कुचेजी, आदरणीय भास्कराबा दानवे, सन्मान्य कलेक्टर मॅडम हे सर्व उपस्थित होते। आणि मुद्दा जेव्हा विषय दिला, पहिला मुद्दा जेव्हा शेतकऱ्यांचा जे प्रश्न होता जमिनीच्या भावाचा, त्याबद्दल मी जे बोललो की सुप्रीम कोर्टाने म्हणजे गवई साहेब जे सध्या सुप्रीम कोर्टात आहेत त्यांचं एक जजमेंट मी त्यांना दाखवलं होतं। त्या हिंगोलीमध्ये त्यांनी आज जजमेंट असा होता की जे सर्वात जास्त रजिस्ट्री जे झालेली आहे सर्वात जास्त त्याप्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे असा जजमेंट होता। आणि मी जजमेंट कलेक्टरला दिलं आणि संबंधित बावनकुळे साहेबांना मी बोललो, तर त्या बावनकुळे साहेबांनी कलेक्टरला विचारलं, कलेक्टर हो बोले गोरंट्यालने आम्हाला दिलेले आहे, तर मग त्या जजमेंटच्या आधारे तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा, मी शेतकऱ्यांना त्या जजमेंटचे अनुसार पैसे देतो। एक दुसरा पीआर कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडे 42 झोपडपट्ट्या आहे। एक फॉरेस्टवर बसलेली, बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल, नगरपालिकाचे जमीन असेल, महाडोल असेल, अशा जागावर हे झालेले आणि गेल्या 40 वर्षापासून हे झोपडपट्टी आहे। पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही, आता ते सिमेंट काँक्रीटचे घर झालेले, तिथं आपण रोड देतो, नाली देतो, पाणी देतो, MSCB लाईट देते, म्हणजे सर्व आहे, पण त्यांना पीआर कार्ड नाही। पीआर कार्ड नसल्यामुळे काय होतं, त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर द्यायचं, ते घरकुल भेटत नाही, असे जे मुद्दे ते आम्ही व्यवस्थित मांडले। मग सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्याचा एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये 50,000पेक्षा जास्त पीआर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराईज, त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं। आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्यांचा धन्यवाद केलं, पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो, यात सर्वे झाला पाहिजे। जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहीत पडेल की 50,000 आहे की 70,000 आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी DBDC किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेली। हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे। 40 वर्षापासून जालन्याचे झोपडधारी लोक हा पीआर कार्डसाठी लढा देते। मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली, याला यश, याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि लवकरच लवकर हे जेवढं 42 सलम आहेत त्यांना पीआर कार्ड देण्याची तयारी होणार आहे। आज का शपथ साजरा करताय काय